मराठा आरक्षणाचे रणशिंग फुंकणाऱ्या रणरागिणी शालिनीताई पाटील काळाच्या पडद्याआड महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय इतिहासातील निर्भीड, कणखर आणि स्पष्ट वक्त्या नेतृत्वाचा अंत. महाराष्ट्राच्या राजकारणात रणरागिणी आणि वाघीण म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या माजी मंत्री आणि मराठा समाजाच्या आरक्षणासाठी निर्भीडपणे आवाज उठवणाऱ्या डॉक्टर शालिनीताई पाटील यांचं आज वयाच्या 94व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक धगधगतं, संघर्षातून घडलेले आणि स्वाभिमानी नेतृत्व गमावले. स्वातंत्र्यसेनानी आणि माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी असून शालिनीताई पाटील यांनी स्वतःचं स्वतंत्र राजकीय अस्तित्व निर्माण केलं. नेत्याची पत्नी या चौकटीत न अडकता त्यांनी आपल्या विचारांनी, भूमिकांनी आणि संघर्षाने वेगळी ओळख निर्माण केली आहे. 1980च्या दशकात AR अंतुले यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी महसूल मंत्री म्हणून काम पाहिलं. सांगली लोकसभा मतदारसंघातून त्यांनी संसदेत प्रतिनिधित्व केलं, तर सातारा जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून 1999 ते 2009 या काळात त्या आमदार म्हणून निवडून आल्या. प्रशासनावर मजबूत पकड, अभ्यासू दृष्टिकोन आणि निर्भीड निर्णय क्षमता ही त्यांच्या कार्यशैलीची वैशिष्ट्ये होती. मराठा समाजाला आर्थिक निकषांवर आरक्षण मिळावं अशी ठाम मागणी करणाऱ्या त्या पहिल्या नेत्या मानल्या जातात. या भूमिकेमुळे त्यांना तत्कालीन राजकीय प्रवाहाविरुद्ध जावं लागलं, मंत्रिपद गमवावं लागलं. तसेच 2006 राष्ट्रवादी काँग्रेसच्या धोरणांवर टीका केल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टीही झाली. मात्र सत्तेपेक्षा मूल्यांना महत्त्व देण्याची भूमिका त्यांनी कधीही सोडली नाही. जात कोणतीही असो, गरिबी समान असते आणि न्यायही तसाच समान असला पाहिजे, हा त्यांचा विचार आजही तितकाच सुसंगत ठरतो. आरक्षण, शिक्षण, नोकरी, शिष्यवृत्ती आणि सामाजिक सवलती या उत्पन्न, मालमत्ता आणि जीवनमानाच्या निकषांवर ठरवाव्यात असा त्यांनी आग्रह धरला. आर्थिक सर्वेक्षणातून खऱ्या गरजूंची ओळख, महिलांसाठी विशेष सवलती आणि गुणवत्तेसोबतच आर्थिक दुर्बलतेचे संरक्षण हे मुद्दे त्यांनी सातत्याने मांडलेत. बालपण साध्या परिस्थितीत गेलं असलं तरी शिक्षणावरील विश्वास, सामाजिक संवेदनशीलता आणि स्वकर्तृत्वाची जिद्द यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व घडलं. ग्रामीण महिला, शेतकरी, कामगार यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी केवळ भाषणांपुरतं न राहता प्रत्यक्ष हस्तक्षेप केला. पुरुषप्रधान राजकारणात महिलेला स्वतंत्र नेतृत्व म्हणून उभं राहणं अवघड असताना त्यांनी संयम, ठामपणा आणि अभ्यासाच्या बळावर आपलं स्थान निर्माण केलंय. आक्रमकतेपेक्षा समन्वय, पण गरज पडल्यास निर्भीडपणा हे त्यांच्या नेतृत्वाचं सूत्र होतं. सामाजिक न्याय, स्त्री सक्षमीकरण आणि दुर्बल घटकांसाठींचा त्यांचा आवाज कायमच स्मरणात राहील. डॉक्टर शालिनीताई पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील एक तेजस्वी, संघर्षशील पर्व संपलेलं आहे. आपल्या धडाकेबाज कार्यशैलीने आणि निर्भीड बाण्याने ते सदैव स्मरणात राहतील. स्पेशल रिपोर्ट, पॉवर मराठी न्यूज. पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमीसोबत. आपला जिल्हा, आपली पॉवर, पॉवर मराठी न्यूज. एकच नजर, चौफेर खबर. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.